गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आलाय। लातूर जिल्ह्यात गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गणेश मंडळांमध्ये तयारीच्या कामाला वेग आला असून कारखान्यामध्ये लाडक्या बाप्पाची मूर्ती घडवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। लातूरातील गणेश मूर्ती निर्मितीच्या कारखान्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। पाहूयात। साहेब, मला सांगा की दरवर्षी तुम्ही मूर्ती तयार करता आणि हे सगळी मूर्ती तयार करत असतानाची काय नेमकी त्या पाठीमागची पराकाष्ठा असते, मेहनत असते? मेहनत भरपूर आहे। आता मूर्त्या प्लास्टर पीओपीच्या बनवावं लागतात आणि त्याच्या डाय महाग असतात आणि सगळं डाय सुद्धा महाग असताना आम्ही ते घेऊन येतो किंवा आम्ही स्वतः बनवतो डाय। परंतु कसं आहे, त्याच्यामध्ये भांडवल घालावं लागतं। भांडवल घालून परत आम्ही स्वतःचं पोट पाणी सगळं भागवतात त्या वर्षामध्ये। आणि बाकीचा खर्च तर कुठला नाहीये, कुठला कोर्स नाहीये, परिस्थितीतून आलेले येतो आपण, तरी आपण एवढं उचललेलं आहे। दोन प्रकारच्या मूर्त्या आहेत। एक आहेत मातीच्या, लाल मातीच्या शाडूच्या, आणि दुसऱ्या आहेत पीओपीच्या। पीओपीच्या जी मूर्त्या आहेत आणि शाडूच्या जी आहेत, शाडूच्या लवकर विरघळतात, पीओपीच्या बी विरघळतात। असं नाही की प्रदूषण करतात, असं कधीच नाही। ते बी मातीपासूनच आलेलं आहे। दगड असतोय राजस्थानमध्ये जन्मलेला, राजस्थानमध्ये मिळत आहे ते दगड असते। त्या दगडाला भट्टी केल्यानंतर जी माती म्हणजे जी पावडर भेटते आपल्याला, ती पीओपी असते आणि ते पावडर आपल्याला इकडे आपण मागून घेतात आणि त्याचं तयार होते। मूर्ती काय वेगळी नाही, अगर काही नाही, असं नाही की कुठलं केमिकल वगैरे वापरलेलं, काहीच नाही। केमिकल फक्त काय असतंय, कलर असतो, ते कलरलाच फक्त राहील काय आहे ती, बाकी कुठंच काही नसतंय।